कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाचं काम येत्या 15 दिवसात पूर्ण होईल असा विश्वास विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे यांनी व्यक्त केलाय। विस्तारित विमानतळाच्या उद्घाटनासंदर्भात केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाशी संवाद सुरू असून कोल्हापूर विमानतळावरून सेवा सुरू करण्यासंदर्भात विविध कंपन्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर विमानतळाचं धावपट्टी विस्तारीकरण, नाईट लँडिंग सुविधा, कार्गो सेवा, टर्मिनल बिल्डिंगसह विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। आमदार सतेज पाटील यांच्यासह आमदार ऋतुराज पाटील यांनी जमीन अधिग्रहणासह विविध टप्प्यांवर पाठपुरावा करत विस्तारीकरणाचं काम मार्गी लावलंय। येत्या 15 दिवसात विस्तारीकरणाचं काम पूर्ण होणार असल्याचं विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे यांनी सांगितलं। शुल्लक कामं राहिली ती पुढच्या 10 ते 15 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्रयास आहे आणि ती होतील असा आम्हाला विश्वास आहे। बिल्डिंगच्या आतमध्ये फ्लाइट इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीम, कन्व्हेअर बेल्ट्स, आतमधलं फर्निचर, लाइटिंग सिस्टीम आणि चेक इन काउंटर्स, ह्या सर्व गोष्टी, एक्सरे मशीन्स, या सर्व दृष्टिकोनातून बिल्डिंग पूर्ण तयार झालेली आहे। केवळ सिक्युरिटी अप्रूव्हल एक ब्युरो ऑफ सिव्हिल सिक्युरिटीचं बाकी असतं, त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे, ते पण यायला तयार आहेत। पुढच्या 8-10 दिवसामध्ये ते पण पूर्ण होऊन जाईल। त्याच्यानंतर बाकीचा कॉल मंत्रालयातून घेतला जाईल की त्याच्या उद्घाटनाची जी तयारी आहे ते करतील। कोल्हापूर देशातील विविध शहरांशी हवाई मार्गाने जोडलं जावं यासाठी विविध कंपन्यांना निमंत्रित करण्यात येत असल्याचंही प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे यांनी सांगितलं। काही विमान कंपन्यांना आपण बोलवत आहोत की त्यांनी प्रवास चालू करावा म्हणून। आता तिरुपतीची फ्लाइट जी बंद होती त्याच्याबद्दलही खेदजनक आपण त्यांना पत्र कळवलेलं आहे। ती फ्लाइट चालू राहावी आणि लोकांना सेवा देण्यात यावी म्हणून आपण प्रयत्नशील आहोत। इतर विमान कंपन्यांनाही आपण प्रयत्न करत आहोत की नवीन बिल्डिंग चालू झाल्याबरोबर आपल्याला नवीन सुविधा होणार आहेत, तर त्याचा लाभ त्यांनी घ्यावा आणि कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी नवीन विमानसेवा इथून चालू कराव्यात। इथल्या पोटेन्शियलला त्यांनी टॅप करावं आणि इथल्या पर्यटनाला, इथल्या रिलिजियस टुरिझमला आणि इथल्या शिक्षण संस्था आणि इंडस्ट्रीला त्याचा फायदा व्हावा।